नमस्कार मंडळी, यशूच्या आयुष्यात आणि ह्या मजेदार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चाललो आहे. कुठं चालू असतं तुम्ही गेस करा फक्त. आणि आता मी आहे आता विनायकच्या घरी आणि ही माझी शॉर्टकेस आहे. ही आम्ही आहे आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी आधी त्या राहायचो खूप लहानपणी. त्यानंतर मी इथून डायरेक्ट शिफ्ट झालो बिल्डिंगमध्ये. आधी मी चॉलमध्ये राहायचो, मग डायरेक्ट चालीतूनच असं डायरेक्ट बिल्डिंगमध्ये आले. जो तो मुलगा तो माझं घर होता. असं होतं आम्ही सगळे. काय विनायक ह्याच्यावरून चांगलं होतं फक्त. आणि आता आम्ही चाललो इकड्याच्या पालखीला दोघं जण. डायरेक्ट गप्पा भाई भेटणार आहे सगळ्यांना आज. यशो डायरेक्ट गायबच झाला भाई. मग भेटू मग डायरेक्ट कल्याणला. तर गाय आता आम्ही आलो वडा सामान खायला, मी आणि विनायक. मग इथून आम्ही जाणार डायरेक्ट कल्याणला गावच्या पालखीला. म्हणा तिथे भेटू मग पालखीला मी आणि विनायक. आणि तिथं पालखी आहे. आता पालखी दाखवत होता आपण. इथं पालखी आहे. पाया वगैरे पडून आहे ना, लिंबू पाणी प्यायला आलोय मी आणि विनायक. मस्त की विनायक काला खट्टा घेतोय आणि मी लिंबू पाणी पितोय. आणि अजून पालखी निघाली नाही आहे म्हणून बघू आता पालखी सोडत काय झालं. आता आमचा प्रवास सुरू केला आहे. चालत ते डायरेक्ट एक वेळा जायचं नॉनस्टॉप चालत. म्हणजे स्टॉप आहेत बट आता एक स्टॉप आहे बदलापूर आणि अंबरनाथ संगीत तिथं चाललो आहे मी आणि विनायक. आणि SP आणि DS मला तिथंच भेटणार आहेत. म्हणून आता आमच्या डायरेक्ट चौघांची टीम आलो. अख्ख्या ग्रुपच चालू हे कसं काय. गाईज फायनली आता आम्ही पोहोचलो आहे पहिल्या स्टॉपवरती. आनंद सागर रिसॉर्ट आहे. आणि विनायक आणि मी खूप चाललो. काय विनायक कसं वाटते चालून. पप्पी द्यायचं कॅमेरा लाईक. मी आता इथं फोन चार्जिंगला लावले आणि तिथं विनायक आराम करतो. तिथंच मी आता आराम करतो. मग बघू जेवणाचं सुरू झालं. आम्ही जेवतो मग मी तुम्हाला दाखवतो जेवण काय नाही आहे. हो पालखीचं काय विषय. फर्स्ट टाईम आलो इकडेच्या पालखीला. तुम्ही पण या गाईज. आणखी मी शिर्डी आता गेलो होतो फर्स्ट टाईम, तेव्हा पण मला खूप चांगला वाटतं. तर भाऊ इकडेच्या पालखीला चाललोय. बघू कसं काय आहे. एवढा पालखी आली इथं ना जेवायला आलोय. हां असं आहे. कसं आहे. आता आहे ना जेवण घेऊन आलोय. हे विनायकसाठी आहे आणि मी आता पण आज जातो कारण की मला ब्लॉग घ्यायचा होता म्हणून. घे भाई. आणि कसं मला एक ब्लॉग घ्यायचा होता ना भाई. आता काय इथं बघा सर्व लोक बसलेत जेवायला. आणि काय पॅटर्न आहे भाई. जेव ना काय आता आम्ही बसले जेवायला मी आणि विनायक इथं. विनायक काउंट टेस्ट कर सांग कसं आहे. घे भाई. गायस आता आम्ही 4 व्हीलरमध्ये बसलोय कारण की आता मी चालू आरतीला. कारण की तिथं खूप गर्दी होती म्हणून आम्ही 4 व्हीलरमध्ये आलो बसायला आराम करायला. कारण की जॅकेट पण ठेवायचं होता. स्वतः भेटू आपण आरतीला. आम्ही जेवण खाऊन निघालो. प्रवास सुरू केला आम्ही आता. आणि आता डायरेक्ट स्टॉप आहे बदलापूरला आणि कल्याणपूर डायरेक्ट बदलापूर चालत. आणि इथं आमचे विनायकचा जिजू पण आहे दादा सगळे. काय आता दुपारचे वाजलेत 3:30 आणि आता आम्ही नॉनस्टॉप चालतोच आहे. आणि इथं आपली मंडळी आहे. आणि आता आम्हाला 17 किलोमीटर जायचं ना. किती 17 किलोमीटर हे असं असतं. आणि तुम्ही पण या भाई. मी सांगतो तुम्ही पण या भाई. तुम्ही जाम एन्जॉय करणार भाई.
नवीन नवीन भाईचारे बनणार, भाईचारा ऑन टॉप. तुम्हाला पब्लिक दाखवतो का, लाईन दाखवतो पब्लिकची. थांबा 1 मिनटं. दिसली का तेव्हा, दिसली का येलो येलो दाखवतो. हे बघा किती मोठी लाईन आहे. झूम केल्यावरती पण बघा किती येलो, जे येल्लो येल्लो दिसतात ना ती अख्खी एका म्हणजे 3-4 हजार लोक तर आहेत. 3-4 हजार पोरं होते, विचार करा. मुंबईत सगळ्यात मोठी मानाची पालखी आहे भाई महाराष्ट्रातील. हां महाराष्ट्रातील मानाची पालखी आहे. तुम्ही बघू शकतात कसं आहे. काहीच आम्ही आता पोचले PHला. कल्याणवरून चालचा डायरेक्ट PHला आलो आहे. आता इथं डायरेक्ट महाराज आहे आणि इथं आम्ही फायनली बदलापूरला आलो आहे, हमारे वतन. आणि तिथं साहेब पोरं चालतात. हे विनायक कुठे गायब झाला. विनायक मिस्टर इंडिया झाला भाई. आणि हा PH भाई. आता डायरेक्ट खरवईला स्टॉप आहे. बघू सुद्धा हिरो का आले तर आले चांगले. बघ किती झोट आहे. झोट माणूस बघा 4 व्हीलरमधून बसून आला का, 4 व्हीलरमधून तेव्हा उतरला बघा. आता तेव्हा दिसला का झोट माणूस. विनायक सगळं कोणच नसणार भाई तेव्हा आला बा. आणि आता आम्ही O2चे थांबलो चहा पियायला. मला चहा पितो माझा डायरेक्ट निघणार. तर गायस आम्ही आता खातोय बन मस्का. आणि इथं सगळे बसलेत. आता चहा येईल, चहा पिणार, मग परत जाणार खरवईला. तर गायस इथं चहा आले आणि इथं आता सगळे चहा पितात. आणि इथं पण अख्खी मंडळी आहे. काय टोपरा लक्षात भेटेल ना. आम्ही आता खाऊन पिऊन निघालो आहे नेक्स्ट स्टॉपला. आणि इथं विनू आहे. काय करतोय हा. आणि इथं पुढे भाई बदलापूर भाई सुकून आहे. आता वाजता सुद्धा येतो मला भेटायला. बघू कसं काय. नाश्ता वगैरे चहा वगैरे करून आता आम्ही चालू केला आहे आमचा प्रवास. आणि बदलापूरमध्ये डायरेक्ट आहे. पुण्याकडचे 6:30 वाजलेत आणि इथं नाश्ता भेटतोय वडापाव. आणि ताके सगळे बसलेत आणि आता नाश्ता करतात. काय बा किती स्ट्रगल करतात आम्हाला वडापाव देण्यासाठी. भाई बस का चॉकलेट बॉय. काय होता ना 6:55 झाले आणि ना. अरे भाई इथे या काय खाताय धप्पा दिला. ये इथे सुजक आगे भाई मस्त भाई. काय होतं कसं आहे काय धप्पा दिला रे. आठवण आला का. हा माहिती आहे बघितलं. आम्ही अशी रॉंग साईड घेतलेली फास्ट घेतली. सही आहे भाई. गाईस इथं सुजर आणि शुभम आहे भाई. शुभम तर कालवात दिसतच नाही रे. आणि या भावानी भाई मला चांगलं पॉवर बँक दिलंय भाई. फुल ब्लॉगिंग बंदोबस्त. कसं आहे तू रील बनवली की नाही आज. सगळे ओळखतात आपले रील. मी डायरेक्ट तोंडवर घेतो. संध्याकाळ झाले 8:30 आणि विनायक भेटला आम्हाला भाई. खूप मोठा आशीर्वाद भाई. विनायक भाई काय बोलायचं का. गाडीमध्ये बसलाय मस्त AC मध्ये. नाही रे भाई मेमरीज ब्रो. तर गाईस मी आता इथं थांबलोय. आम्ही इथून पॉवर बँक आहे पाठी. हा तर आता आम्ही इथं थांबलोय सूप घेण्यासाठी. विनायकच्या जो फुल खर्च होता आमच्यावरती. आणि इथं दादा आहे. तर गाईस आम्ही आता इथं थांबलोय सूप पियायला. आणखी खूप थंडी होती म्हणून आम्ही थांबलो सगळे सूप पियायला. विनायक तिथं खातोय टाइमपास. तर गाईस आम्ही आता सूप वगैरे पिऊन निघालोय स्टॉपला जायला जेवणाचा. आणि इथं सगळे चालतात आणि खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. मग आता हा मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे उद्याचा. तर तुम्ही ते बघा. जर तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. में हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.